हॅलो गाईज, तुमचं अंकिताच कस्टम या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही शिकणार आहोत। बॅकला आपण कोणतं डिझाइन करणार हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर संपूर्ण व्हिडिओ बघा। हा पेपर पॅटर्न नुसार मी बनवत आहे ब्लाऊज। जसं आपण डायरेक्टली मेजर करून सुद्धा ब्लाऊज कटिंग करू शकतो, पण जे पेपर पॅटर्न आपण बनवतो त्याने आपल्याला ड्रॉ करणं आणि कटिंग करणं खूप सोपं जातं। तर 34 साइजचे हे पेपर पॅटर्न मी बनवलेले आहेत। जर तुम्हाला पेपर पॅटर्न कसं बनवायचं हे शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी दोन्ही पार्ट, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेत आहे आणि जी आपल्या ब्लाऊजची जो लाइनिंग फॅब्रिक आहे त्याची बंद बाजू आहे त्याच साईडला मी दोन्ही पण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही त्याच साईडला मी ड्रॉ करून घेतलेले आहेत। आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत। जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे। आणि पेपर पॅटर्नने ड्रॉ करणं आणि कटिंग करणं खूप सोपं जातं जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी। सो जर तुम्हाला पेपर पॅटर्न कसं बनवायचं हे शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी याच्यासाठी एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी। सो आपण आता आपले दोन्ही पार्ट, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट कटिंग करून झालेले आहेत। आपल्याला 2.5 सेंटीमीटरवर आपला नेक विड्थ ठेवायचा आहे। आपण पहिल्यांदा बॅक पार्टची मार्किंग करून घेत आहोत। 3 सेंटीमीटरवर मी त्याची उंची ठेवलेली आहे आणि आता एक चौरस आकार देऊन मी त्याला एक गोल आकार देत आहे। बॅक पार्टचा जो नेक आहे तो मी अगदी छोटासा ठेवलेला आहे, कारण की जी डिझाइन मी करणार आहे ती थोडी बॅकलेस आहे। ह्याच्यामध्ये बॅकला हुक्स वगैरे काही नाही येणार, ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट नॉट बनवणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा। 6 सेंटीमीटरवर मी मार्किंग करून घेत आहे जे आपल्याला डिझाइन करायची आहे बॅकला तिच्यासाठी। आणि आता मार्किंग करून मी एक गोलाकार देत आहे। जसं व्हिडिओ दाखवत आहे अगदी तसंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे। बघू शकता मी कसा आकार दिलेला आहे। आणि मी ह्या ब्लाऊजला मागे नॉट बनवणार आहे, सो त्या हिशोबाने मी ही मार्किंग आणि कटिंग करून घेत आहे। आता सोबतच आपण पुढच्या पार्टची कटिंग करून घेणार आहोत। पुढचा पार्ट हा माझा प्रिन्सेस कट येणार आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज मी पुढे ठेवलेला आहे। त्यासाठी आपल्याला नेक विड्थ सेम 2.5 सेंटीमीटर घ्यायचा आहे। गळा मी 5 सेंटीमीटरवर घेतलेला आहे पुढचा। आणि आता प्रिन्सेस कट असल्यामुळे आपल्याला काही मार्किंग करायचं असतं, तर आपण वरून 10 सेंटीमीटरवर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि साईडून 3 सेंटीमीटरवर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता जसं मी दाखवते अगदी तसंच। आता आपण 10 सेंटीमीटरवर एक मार्किंग करून घेत आहोत आणि साईडून 3 सेंटीमीटरवर मार्किंग केलेलं आहे व ते पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी 4 सेंटीमीटरवर मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच 1 इंच मार्किंग केलेलं आहे। तिथे आपल्याला पॉईंट्स जोडायचे आहेत आणि जे आपला आर्म होल आहे तिथे एक सेंटरवर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि एक जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा शेप द्यायचा आहे। आपला प्रिन्सेस कट जो असतो तो ह्या प्रकारे येतो। जर फक्त तुम्हाला प्रिन्सेस कट गळा कसा कट करायचा हवा असेल याच्यासाठी मी एक संपूर्ण व्हिडिओ बनवेल, तो चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण जे मार्किंग केलेले आहेत, जे आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत, आता आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत। पहिल्यांदा मी बॅक पार्टची कटिंग करून घेत आहे। जसं व्हिडिओ दाखवत आहे अगदी तसंच तुम्हाला सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे। आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे। याच्यामध्ये मी स्टिचिंगसुद्धा दाखवलेली आहे, अशा प्रकारे तुम्हाला स्टिचिंग करून घ्यायची आहे। आता आपला बॅक पार्टसुद्धा कट करून झालेला आहे। बघू शकता कशा प्रकारे आपला बॅकचा पार्ट आलेला आहे आणि जे आपले मध्ये सेंटर आलेले आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे जेव्हा आपण स्टिचिंग करून घेऊ तेव्हा। आता आपण प्रिन्सेस कट जो पुढचा आपण केलेला आहे तो सुद्धा आता आपण कटिंग करून घेणार आहोत। जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे। आता आपले दोन्ही पार्ट कटिंग करून झालेले आहेत। त्यानंतर आपण लाइनिंग फॅब्रिक मेन फॅब्रिकवर ठेवून टाचन लावून सेट करून घ्यायचं आहे व नंतर कटिंग करून घ्यायचं आहे। टाचन लावूनच कटिंग करायचं, कारण की कपडा हलला नाही पाहिजे। एकदम सेट करून मग आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आता आपलं सर्व कटिंग झालेलं आहे। आता आपण स्लीव्हसुद्धा कटिंग करून घेणार आहोत।
स्लीव्स मी नेटचे ठेवलेले आहेत. आता आपले संपूर्ण कटिंग झालेली आहे. स्लीव्ससुद्धा आपले कट करून झालेले आहेत आणि बॅक पार्ट फ्रंटसुद्धा कट करून झालेले आहे. आता आपण स्टिचिंग करणार आहोत. पहिल्यांदा मी फ्रंट पार्टची स्टिचिंग करून घेत आहे. जसं मी व्हिडिओ दाखवत आहे अगदी तसंच तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी संपूर्ण पार्ट्सला टिप मारून घेतलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा मी जसं व्हिडिओ दाखवते तसं सेट करून घ्यायचं आहे. आता जसं मी व्हिडिओत दोन्ही पार्ट सेट करून दाखवते तसंच तुम्हाला सुद्धा स्टिचिंग करून घ्यायचे आहेत. आणि नेहमी आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची असते, कारण की एक शिलाई मारल्यानंतर कधी कपडा जर नेटचा असेल तर तो राहत नाही आणि आपल्याला शिलाई जरा बारीक मारून घ्यायची असते नेटच्या फॅब्रिकवर. सो त्यानुसार आता आपले पुढचा पार्टचे जे पार्ट्स आहेत ते स्टिच करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे स्टिच केलेले आहे. तुम्हाला सुद्धा याच प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आपला प्रिन्सेस कट पुढचा स्टिच करून झालेला आहे. मी पायपिंगसुद्धा गळ्याची करून घेतलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे सेम तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण बॅक पार्टची स्टिचिंग करून घेणार आहोत. बॅक पार्टला सुद्धा मी टाचणीने आधी सेट करून घेतलेलं आहे, कारण की लायनिंग फॅब्रिकवरून कपडा आपला हलता कामा नये. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लायनिंग आणि मेन फॅब्रिक टाचणीने सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण संपूर्ण आपला जो बॅक पार्ट आहे त्याला आता आपण मी जो नेक डिझाईन दिले आहे बॅकला त्याला आता मी पूर्ण राऊंड शिलाई मारून घेत आहे. जसं व्हिडिओ दाखवत आहे अगदी तसंच तुम्हाला सुद्धा मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं आपल्याला लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो बॅकला डिझाईन आहे तो व्यवस्थित दिसेल. आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पलटलेलं आहे. अगदी तसंच तुम्हाला सुद्धा पलटून घ्यायचं आहे. आणि आता जे आपण पलटून घेतलेलं आहे त्याला साईडून शिलाई मारून एक सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो बॅकची डिझाईन आहे ती संपूर्ण रेडी असेल. आता मी जसं व्हिडिओत दाखवत आहे अगदी तसंच तुम्हाला एकदम कॉर्नरवरनं शिलाई मारून घ्यायची आहे. जास्त लांबसुद्धा शिलाई जाता कामा नये. एकदम कॉर्नर जी असते तिकडे आपल्याला आता शिलाई मारून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला पहिल्यांदा जो डिझाईन केला आहे तो सेट करून घ्यायचा आहे. सो अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा शिलाई मारून घ्यायचं आहे. आता आपली संपूर्ण शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे एकदम कॉर्नरला शिलाई मारून घेतली आहे. आता आपण जो बॅक पार्टची आपली नेक आहे तिला शिलाई साईडून करून घेणार आहोत व नंतर तिला पायपिंग करून घेणार आहोत. आता जी आपली नेक आहे तिला आता मी पायपिंगसाठी एक लायनिंग फॅब्रिकची पट्टी काढलेली आहे. तुम्हाला सुद्धा क्रॉस पट्टी काढायची आहे. क्रॉस पट्टी काढल्यानंतर आपल्याला जी पायपिंग असते नेकची ती करायला व्यवस्थित जमते. आता जसं मी व्हिडिओ दाखवत आहे अगदी तसंच तुम्हाला सुद्धा जी पायपिंगसाठी आपण पट्टी काढलेली आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. बघू शकता मी आता संपूर्ण पट्टी जॉईन करून घेतलेली आहे व नंतर तिला डबल फोल्ड करून आतमधल्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओत दाखवत आहे तसंच बघू शकता आपल्याला पहिल्यांदा डबल फोल्ड करायची आहे व त्यानंतर तिला वरून एक शिलाई मारून घ्यायची आहे. तिला ज्या शिलाई आपण जी मारतो तिला आपण दाब शिलाई अशी म्हणतो. दाब शिलाई मारल्याने आपला जो लायनिंग असते ती आपली सेट होऊन जाते. त्यानंतर आपण आता स्लीव्ज जॉईन करून घेणार आहोत. आणि स्लीव्ज जॉईन करताना नेहमी आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा असतो व त्यानुसारच आपल्याला स्लीव स्टिचिंग करायचं असतं. जो आपले शोल्डर येतो तिथे आपला सेंटर पॉईंट येतो. त्या सेंटर पॉईंटने आपल्याला स्लीव्सवर सुद्धा मार्किंग करून घ्यायची असते, जेणेकरून आपल्या दोन्ही साईडला स्लीव्स बरोबर येतील, कुठेही कमी जास्त पडणार नाही स्लीव्स. आता तुम्ही बघू शकता मी सेंटर पॉईंट काढूनच स्लीव्स जॉईन करून घेतली आहेत, त्यामुळे स्लीव्स अगदी व्यवस्थितरित्या बसलेले आहेत. आता आपले दोन्ही साईडचे आपण आता स्लीव्स स्टिच करून घ्यायचे आहेत. बघू शकता अगदी, आणि नेहमी डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती येईल हे बघूनच स्लीव स्टिचिंग करून घ्यायचे असतात. आणि पुढची बाजू आणि मागच्या बाजूचे स्लीव्स कसे असतात, जी आपली पुढची बाजू असते तिचे स्लीव्स थोडेसे आपल्याला आतमध्ये गोल आकार दिसतो. आता आपण मध्ये जे आपलं बॅक पार्ट आहे बघू शकता, जे आपलं बॅक पार्ट आहे जे आपण बॅकला डिझाईन केलेलं आहे तिथे मी
म्हटलेलं की आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, त्यानुसार मी आता कटिंग करून आता ते पूर्ण मी फोल्ड करून त्याला शिलाई मारून घेत आहे। जसं मी व्हिडिओ दाखवत आहे अगदी तसंच तुम्हालासुद्धा शिलाई मारून घ्यायचं आहे। आणि ह्यालासुद्धा मी एक लायनिंग फॅब्रिकची पट्टी लावून स्टिच करून घेते, जेणेकरून आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित दिसतील। जर आपण लायनिंग फॅब्रिक जी आपली पट्टी असते ती लावली नाही तर फिनिशिंग बरोबर येत नाही ब्लाऊजची। सो जसं मी आता व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हालासुद्धा पट्टी लावून घ्यायचं आहे। आपण याला योकसुद्धा बोलू शकतो। बघू शकता आता मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्टला मी लायनिंगच्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत व त्या आतल्या साईडला फोल्ड करून वरून त्यांना दाब शिलाई मारत आहे। त्यानंतर आता आपण फिटिंग करून घेणार आहोत। जे आपले बॅक पार्ट फ्रंट पार्ट आहेत ते जॉईन करून घेणार आहोत। पहिल्यांदा मी बाहेरच्या बाजूने 1 इंचावर किंवा अर्धा इंचावर शिलाई मारून घेतली आहे। अर्धा इंच म्हणजे अर्धा सेंटीमीटरवर शिलाई मारून दोन्ही पार्ट मी स्टिच करून घेतलेले आहेत। अगदी तसंच तुम्हालासुद्धा स्टिच करून घ्यायचे आहेत। आणि ह्या ब्लाऊजला मी नॉटची डिझाईन केलेली आहे। सो आता आपल्याला नॉट बनवून घ्यायचं आहे। नेटसोबत मी आपलं लायनिंग फॅब्रिकसुद्धा वापरत आहे नॉट बनवायला। जरा मोठाच नॉट घ्यायचे आहेत कारण की ब्लाऊजला आपल्याला हुक्स नाही आहेत, त्यामुळे नॉट जरा ब्रॉड करून जॉईन करून घ्यायचे आहेत। आता मी जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हालासुद्धा स्टिचिंग करून घ्यायचे आहेत आपल्या नॉटला आधी आपलं नॉट आणि जो आपला लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक आहे तो आधी आपल्याला संपूर्ण चारी साईडने स्टिच करून घ्यायचा आहे। बघू शकता मी कसं दाखवते तसंच अगदी तुम्हाला स्टिचिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण नॉट फोल्ड करून जॉईन करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे तसंच अगदी तुम्हाला नॉट बनवून घ्यायचे आहेत आणि साईडचं एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता आपण नॉट दोन्ही स्टिच करून घेतलेले आहेत। आता आपण त्या पलटून सेट केलेले आहेत। आता तुम्ही बघू शकता आपल्या नॉट कशा झालेल्या आहेत। आणि आता आपण जिथे बॅकला डिझाईन केलेलं जिथे आपण कट मारलेला तिथे आता आपण ह्या नॉट जॉईन करून घेणार आहोत। जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हालासुद्धा नॉट जॉईन करून घ्यायचे आहेत। आणि आता आपला फायनली ब्लाऊज रेडी आहे, तुम्ही बघू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।